भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत भोकरी येथे उपसरपंचपदी उमेश गोविंद कथोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। सदर ही निवडणूक ग्रामसेवक SP कथोरे यांच्या विशेष उपस्थितीमध्ये तर विद्यमान सरपंच ग्रामपंचायत भोकरी प्रगती प्रमोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पाडली गेली। या शुभप्रसंगी नवनिर्वाचित उपसरपंच उमेश गोविंद कथोरे यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली। यामध्ये त्यांचे मोठ्या संख्येने मित्र परिवार देखील उपस्थित होते। तसेच गावातील ग्रामस्थांनी देखील यावेळी त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे ज्यांनी त्यांना यावेळी शुभेच्छा दिल्या त्या सर्व शुभेच्छुकांचे नवनिर्वाचित उपसरपंच उमेश गोविंद कथोरे यांनी मनापासून आभार व्यक्त केले आहे। तसेच यावेळी गावातील जी काही विकास कामे असतील ती आम्ही सर्व एकत्र येऊन 100% पूर्ण करू असे आश्वासन देखील यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच उमेश गोविंद कथोरे यांनी दिले आहे। तर चला पाहूया काही क्षणचित्रे।
आज मला भोकरी ग्रामपंचायत सदस्य निवडून दिलंय, पण आज मला कमिटीने और ग्रामस्थ मंडळीने मला उपसरपंच पद बसण्याची विराजमान केलेले उपसरपंच पदासाठी आणि मी त्यांचे आभार व्यक्त करतो. नक्कीच. आता याच्या पुढे आमचे ग्रामपंचायत सदस्य सरपंच मॅडम आम्ही असाच गावचा पुढे विकास करत राहू. आमचं आता इलेक्शन झाल्यानंतर आम्ही सर्व असं नियोजन केलं होतं का प्रत्येकाला या 6 सरपंच बसवायचे म्हणून. तर फर्स्ट टाइम आता सुवर्णा गोरले, त्यानंतर उमेश कतोरेची सेकंड टर्म होते आणि त्यांची आज सगळ्या मताने त्यांची उपसरपंचपदी निवड झालेली आहे. उमेश कतोरे हा चांगला मुलगा आहे आणि विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे आणि सरपंच मॅडमच्या आधिपत्याखाली गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने तो पण प्रयत्न करेल आणि मॅडम पण प्रयत्न करेल. रस्त्याचा प्रश्न, पाणी योजना आहे, रस्ता मंजूर झालेले, टोला भोकरी पाण्याची योजना मंजूर झालेली आहे. ग्रामपंचायत ऑफिसचा प्रस्ताव टाकलेला आहे आणि बरेच आता आदिवासी रस्ता एक आम्ही बनवला. त्यानंतर प्रमोद गोरलेच्या तिकडचा एक रस्ता बनवला, ग्रामपंचायतचा हा इथं बाजूचा एक रस्ता बनवला आणि पुढे आम्ही भविष्यात सगळ्याच योजना गावासाठी बनवू आणि गावाच्या विकासाला प्राधान्य देऊ. आज भोकरी ग्रामपंचायतमध्ये उपसरपंचाचं इलेक्शन लागलं होतं आणि सगळ्या कमिटीने सर्वांनी एकत्र येऊन ज्या पद्धतीने शब्द दिला होता तो शब्द सर्वांनी पाळला. आमचे सरपंच ताई आणि त्यांचे मिस्टर, तर सर्वांनी एकत्र येऊन शब्द पाळला. दुसऱ्यांदा उमेश कतोरे यांना देण्याचं जे काही ठरलं होतं त्याच पद्धतीत आज उमेश उपसरपंच होत आहे. आमच्या कुटुंबासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. आज माझं नाव योगेश कतोरे, मी कतोरे फॅमिलीतून आहे आणि आज उमेशला उपसरपंचपद भेटतो. खरंच एक आमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आणि त्याच्यात तुमचं सर्वांचं सहकार्य आहे. असंच सहकार्य राहू द्या. ज्या पद्धतीने पुढे ज्या पद्धतीने ज्यांना द्यायचं ठरलंय त्या पद्धतीत पुढं उमेशचं टर्म संपल्यानंतर उमेश राजीनामा देऊन जो कोणाची जबाबदारी असेल त्याला आपण जबाबदारी देऊ. सर्वांनी एकत्र राहा. गावाचा विकास कसा करता येईल तो विकास करण्याकरता सर्वांनी एकत्र येऊन विकास करा. हीच सर्वांना मी शुभेच्छा देईल. उमेशला खूप खूप शुभेच्छा. गावासाठी थोडंसं पुढे येऊन कुठंतरी कसं कार्य करता येतील, कुठे आपले रस्ते असतील, लाईट असेल, पाणी असेल, अशा काही समस्या असतील, अशा समस्यांसाठी सर्वांनी पुढे येऊन आज उमेशला उपसरपंच पद भेटलं आहे. आज खरंच आनंदाची बातमी आणि उमेशने गावासाठी पुढे येऊन काहीतरी करावं ही सर्वांचीच इच्छा आहे. सर्व एकत्र राहा. सर्वांना शुभेच्छा आहेत. उमेशला उपसरपंच पदाच्या शुभेच्छा आहेत, पण सर्वच एकत्र आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे. धन्यवाद. स्पीड न्यूज भारत.